नान निनगे डिवोर्स मारता है कि नहीं? I divorce you. अभी 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 थांब. तू खरंच जातोयस? अरे म्हणजे काय आवडताना दिसत नाही का मी तुला? हो खरंच जात. म्हणजे आता तू माझी मदत करणार नाहीच आहेस? अगं तू बाई आहेस का कोण आहेस? एवढं सगळं करूनही माझी मदत करणार नाहीये का असं विचारतेस तू? कमाल झाली. बघ जास्तीत जास्त 3 चान्स द्यायची पद्धत आहे. अरे मी 5 चान्स दिले तुला, तुझं काही समाधानच होत नाही. आणि एकदा माझ्याकडे जरा बघ, तिकडे दाढी करायला वेळ नाही, आंघोळ करायला वेळ नाही. आता अजून काय करू मी तुझ्यासाठी? ना असं नाही बाबा. तुझं कन्फर्म ठरलंय तू जातोयस? आता मी अगं असं काय? कुठे गेलीस तू? कुठे गेलीस? हा आहे का? हो हो माझं कन्फर्म ठरलंय, मी चाललो. जा मग. जा जा. हो मी चाललोय. मी अनिताच्या बाबांकडेच जात. अगं हे बरी आहेस ना तू? तू तुझ्या बाबांकडे जा ना. आणि त्याच्या बाबांना कशाला जाऊन त्रास देते? आई बाबांमधले बाबा नाही. अनिता ना एका खूप मोठ्या बाबांना मानते. ते म्हणे देवाशी बोलतात. अगं डायरेक्ट देव तुझ्याशी बोलतोय, ते तुला कळत नाहीये. तो बाबा बोललेलं काय कळणार आहे? आणि मुळात असा कुठलाही बाबा देवाशी बोलू शकत नाही. तुला काय करायचंय? तू जात होतास ना? मी चाललोय. जा. मी जाणारच आहे. जा. मी चाललोय. जाणार आहे मी. जा जा. त्या बाबाला बघितल्याशिवाय मी नाही जाणार. थोडी माझी. काय? मी खरं आहे, दशावतारातलं नाही. बाबा देवाशी बोलतो? काय नाव ग त्या बाबाचं? हात डोक्यावर असा ठेवू नये. दारिद्र्य येतं. देवाने आपल्याला हात दिलेत काम करण्यासाठी. त्या हातांचं काय करायचं हे ज्याने त्याने ठरवावं. पहा खाली, पहा वरती, एकच महान मूर्ती. पहा खालती, पहा वरती, एकच महान मूर्ती. पहा खाली, पहा वरती, एकच महान मूर्ती. नवीन डाव. नमस्कार कर. बसा बसा. काय? आशीर्वाद. आशीर्वाद? भगवंत काय म्हणतात? भगवंताने काय सांगितले आहे? भगवंत म्हणतो, जब दर्द नहीं था सीने में तो खाक मजा था जीने. हे कधी म्हटलं मी? हे हिंदी सिनेमातलं गाणं. तुला पाहते रे, तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते. असं कोण म्हणतं? मी ओळखलं. हे जगाच्या पाठीवर मराठी सिनेमातलं गाणे. हो बस. गांधारी. महाभारतातली गांधारी. अरे हा महाभारत बदललं याने. अरे या 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 साहेब या 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 या. Keep the change.
पहा खाली, पहा वरती, एकच महान मूर्ती. मला एक सांग, तुला काय वाटतं अभि बाबा झाला तर? तुला आई व्हायला लागेल. तसा बाबा नाही रे, बाबा म्हणजे आध्यात्मिक बाबा. ए बघ, तू फायनल सांग, तुला अभि बाबा हवाय? 100%. तथास्त. तू तुझ्या कर्माने मर. अभि बाबा की जय. अभि बाबा की जय. अभि बाबा की जय. जगामध्ये आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. You all the comes and the goes and the goes, the comes and the goes. काय? गोज. मीही तुमच्यासारखा एकटाच आलो. मी अभि बाबा आणि माझी 40 पोरं. पण त्या 40 पोरांचे 40 लाख फक्त कधी झाले हे मला कळलं सुद्धा नाही. आणि तरीही आपण जगामध्ये एकटेच येतो आणि एकटेच जातो. भगवंत काय म्हणतो? भगवंत म्हणतो, जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है. कधीच नाही, कधीच म्हटलं नाही. when it happens, it happens, it happens, and it just goes. अरे काय म्हणतोय हा? काय? गोज सांगतायत ना. तर जीवन जीवन म्हणजे नक्की काय? कैलास. कैलास जीवन? काय खायचं? काय? बाळा कैलास, सांग सगळ्यांना जीवन म्हणजे काय? काय कैल्या? सांग. नाही येत? नाही नाही येत त्याला. कैलासला मी सांगू? बालकांनो, जीवन म्हणजे एक शाप. हो, जीवन म्हणजे एक शाप आणि मृत्यू म्हणजे भगवंताने आपल्याला दिलेला एक वरदान जणू काही. हे काय? अडे ती जडे जण वरदान आहे. वरदान ऑफ द बायबल. आता हे काय? मी गोज सांगतायत ना. असा कोण आहे जो मृत्यू टाळू शकतो? सहज सहज. बाला, बाळा नाव सांग तुझं. तूच मी बाळा. मी कृष्ण. काय करतोस तू? केळाची गाडी आहे माझी, केळी विकतो. रिक्षा पण आहे, रिक्षा चालवतो. सारथी म्हणजे ड्रायव्हर. तर भगवंत काय म्हणतो? काय? काही म्हणू शकतो, सांगा. काही पण म्हणेन. काय म्हणतो भगवंत? काय मस्त, छान, मस्त. तसं नाही रे. ओळखा भाऊ, भगवंत काय म्हणतो? येत नाही त्याला, मी सांगू? भगवंत म्हणतो, अमरीको का जिंदगी बिस्कुट और केक पर होता है. बरं का, ऐका. अमरीको का जिंदगी बिस्कुट और केक पर होता है और ड्राइवर का जिंदगी स्टीयरिंग और ब्रेक पर होता है. मी चाललो. या. अभि बाबा की. अभि बाबा की. अभि बाबा की. अहो, हे काय सगळं करताय तुम्ही? काय करणार मी ह्या एवढ्या संपत्तीच? बाबा, ह्याला भक्तांचं तुमच्यावरचं प्रेम समजा. आणि अहो, तुम्हाला कुठे काय करायचंय?
आपली श्रेया बघेल ना सगळं. अभि बाबा की जय, अभि बाबा की जय, अभि बाबा की जय. चला, बाबांच्या विश्रांतीची वेळ झाली. अभि 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 बाबा. अभि, अरे किती गोड बोलतोस तू. तुला माहितीये का, तुझ्या प्रवचनामुळे ना सगळे भक्त असे मंत्रमुग्ध झाले आहेत. अरे अरे, काय महागड्या महागड्या वस्तू दिल्यात त्या सगळ्यांनी. हे बघ. आणि एवढंच नाही, कॅश बघितलीस का? अरे काय अर्थ आहे का याला अभि? केवढी कॅश आणली त्यांनी. असाच बोल आणि तुझ्या सगळ्या भक्तांना प्रसन्न करता. म्हणजे काय होईल? सगळं सोनं नाणं दागिने सगळी संपत्ती अशीच कायम आपल्या घरात येत राहील. बाबा तुम खुशियों का खजाना. अभि बाबा, अभि बाबा, अभि बाबा. हो अभि बाबा, अभि बाबा, अभि बाबा. पुरे पुरे पुरे. शांतता. माणसाची खरी ताकद ही मनात असते. मनाची शक्ती ही सर्वात श्रेष्ठ शक्ती. तेव्हा मनाची शक्ती, मनाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही मला जर काही देऊ शकत असाल तर मला जरूर द्या. पण या भौतिक गोष्टींमध्ये मला काडी मात्र रस नाही. अभि, आपल्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे बाळगणं हा निसर्गाचा अपमान आहे प्रिये. गुड गर्ल. आपण कितीही कष्ट केले, कितीही पैसे कमवले तरीही जेवताना आपल्याला जेवढी भूक असते आपण तेवढंच जेवतो की नाही? दे ते बंडल. आणि तेही म्हणून मी म्हणत असतो, नको हा पैसा, नको ही संपत्ती, कशाला या सगळ्या गोष्टींची लालसा. अरे हा कालचा माणूस येऊन माझ्या इथे आसनावर आसनस्थ झालाय. असं नसतं बाळा. कोण बाळा? बाळा कोणाला म्हणतोस? हा, मोर पीस. अरे बाळा, बाबडा आहे बिचारा. तुझं नाव कृष्ण आहे म्हणून तू खरोखरच कृष्ण होत नाहीस. तुला कशाला हवाय हा मोरपीस? दे तो मला. हे मोरपीस माझा आहे, हे मी तुला देणार नाही. असा क्रोधित होऊ नकोस क्रिश. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मी कृष्ण नाही. अरे वत्सा, भारतात तू कृष्ण, सिनेमात तू क्रिश, परदेशात तू क्रिस्टोफर. यातलं एकही नाव माझं नाही. माझी 108 वेगळी नाव आहेत. तू त्यातलं एक म्हण रे बाबा. Leave the peacock tail of the national bird of the Indian subcontinent, my friend. Good boy. बाबा, अहो पण असं सगळं देऊन कसं चालेल? म्हणजे फ्युचरसाठी काही ठेवायला नको का? उद्या काही झालं तर? उद्या उद्या उद्याचं उद्या बालिके, आजचं आज. कारण उद्यामध्ये आज नाही आणि आज मध्ये उद्या तर कधीच नाही. आणि जे उद्या नाही त्याची काळजी आज करण्याची पर्वा का करायची? कारण आज मध्ये आपण उद्या बघतो आणि उद्यामध्ये आज बघत असताना आपला आजचा आज आपण आजच्या आज विसरतो. त्यामुळे जे उद्या नसेल ते आज नाही आणि जे आज आहे ते उद्या नाही.
त्यामुळे उद्याची पर्वा करू नका, आजची पर्वा करा. उद्याची पर्वा करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. उद्याचं उद्या असेल ते परवा नसेल, परवाचं उद्या असेल ते आज नसेल. देर इज अ टुमॉरो ऑफ द गिफ्ट ऑफ द नेचर ऑफ द लॉ. बोल बाळा. तू आत्ता जे बोलतोयस ना ते आजही कळत नाही, उद्याही कळणार नाही. परवा विषय आपण बोलूयाच नको, कारण मला काहीच कळत नाही. हा, जर उद्या तुमच्यावर अशी वेळ आली, श्रेया तुझ्यावर अशी वेळ आली, तर तुम्ही सगळं देऊन टाकाल का कोणाला असं? हो ना. नाही ना? ऑफकोर्स. कारण हे सगळं माझं नाहीच आहे. हे आहे ते त्या ईश्वराचं. कारण ईश्वरानेच हे पृथ्वी घडवली आहे. त्याने तुला मला या निसर्गाला निर्माण केलेला आहे. त्यामुळे इथल्या कणाकणावर हक्क आहे तो फक्त आणि फक्त त्या ईश्वराचा. तू मी आपण सगळेच फक्त त्याचे अंश आहोत. तेव्हा त्या इथल्या सगळ्या गोष्टी घेऊन जा. फक्त एक लक्षात ठेवा, त्याचा उपभोग घ्या पण त्यामध्ये अडकून राहू नका. तेव्हा न्या, सगळं न्या. भोला अवी बाबा महाराज की. काय झालं प्रिये? काय झालं काय अवी? अरे आपल्या घरातलं सगळं सामान घेऊन गेले ते. अगं मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याचंच कर्तव्य पार पाडतोय. बाबा, काय झालं वत्सा? घाई गडबडीत कोणीतरी माझा लेंगाही पळवला. अरे रे, तुझा लेंगा गेला तर तू माझी लुंगी थांबवलेलं आहे. मला नको असा नवरा. आता तू आहे त्याच्यात खुश राहा आणि नवरा अपग्रेड करणं ताबडतोब बंद कर आणि मला फ्री कर. अरे पण आता तुझं बघणं कसं आहे. हा, कसं? मी तुला काहीही सांगितलं की तू गपचूप माझं ऐकतोस, कायम माझ्या मदतीला धावून येतोस. हो ना. अगदी देवासारखा माझ्या पाठीशी उभा असतोस. काय? तू